काही जरा पर्सनल कामामुळे अचानक आम्हाला सोलापूरला निघावं लागत आहे. एवढे बॅग घेऊन गावी जातात, एवढी बॅग. रिक्षावाला आपल्याला खोटं बोलला. ये गलत बात कर रहे हैं ना, मैंने थोड़ी उनको कुछ बोला है. तो पहले ना सुनने में चाहिए कि क्या प्रॉब्लम है. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. दुपारची वेळ आहे, 4 वाजत आले आहेत आणि मी आणि प्रिया आम्ही लोक निघालो आहोत सोलापूरसाठी. प्रिया पण इथे तयार झाली. प्रिया, निघायचं ना? प्रिया आणि मी तयार झालो आहोत, सोलापूरला जात आहोत. काही जरा पर्सनल कामामुळे अचानक आम्हाला सोलापूरला निघावं लागत आहे. मध्येच हा ब्लॉग चालू करत आहे आणि सोलापूरला जाण्याचं रिझन देखील तुम्हाला वाट्यामध्ये जाता जाता सांगतो की आम्ही सोलापूरला का जात आहोत. आता तयारी झालेली आहे, प्रियाची पण इथे आवरावर सगळी झालेली आहे. निघूया प्रिया मग आपण. यस, आपल्याला आता इथून जायचं आहे वसई स्टेशनला आणि आपली ट्रेन असणार आहे. आपण ट्रेनने प्रवास करत आहोत सोलापूरसाठी. लोकमान्य टिळक टर्मिनल इथून आपली ट्रेन आहे, तिथूनच आपल्याला ती ट्रेन पकडून आपलं उतरायचं आहे सोलापूरसाठी. फटाफट आवरूया आणि बाकीच्या गोष्टी आपण प्रवासामध्येच करूया. चालेल, निघालो फ्रेंड्स. बाहेर क्लायमेट पण खूप डल आहे, बघू शकता. वातावरण एकदम थोडंसं डलच झालं आहे. सो बघू आपण कसं काय प्रवास होतो ते. वसई स्टेशनला फ्रेंड्स पोचलो आहे. ट्रेन अजून लेटच आहे. ट्रेन आहे लागलेली आहे 4:40ची. जायचं आपल्याला 4:40 जायचं आहे. आणखी एक 9-10 मिनटं आहेत. 9 मिनटं. सो वसई स्टेशनला आता पोचलो आहे. आपलं इथून जायचं आहे दादरला, आहे ना? दादरला जायचं आहे. दादरवरून परत स्लो पकडून आम्हाला जायचं आहे कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून आपली जी मेन सोलापूरला जाणारी एक्सप्रेस आहे ती आपल्याला पकडायची आहे, राईट? सोलापूरला कुर्ल्यावरून ऑटो करून, कुर्ल्यावरून पण आम्हाला ऑटो करायची आणि तिथून कुर्ला टर्मिनलला पोचायचं आहे आणि तिथून आपली ट्रेन आहे सोलापूरला जाण्यासाठी. सो लेट्स सी. आता 9 मिनटं दाखवत आहेत, 4 मिनटं दाखवत आहेत. निघूया मग या 4 मिनटं दाखवत आहेत. गर्दीवाल्याला. Inconvenience caused to passengers is highly regretted. इकडे फ्रेंड्स पोचले आता आपण कुर्ल्याला. कुर्ल्यावरून आता रिक्षा पकडले. आता आपण जाणार LLT लोकमान्य टिळक टर्मिनलला. सो आता इथून एक किती वेळ लागेल? इथून तरी 10 मिनटाचा प्रवास आहे जो जाणार लोकमान्य टिळक टर्मिनलकडे आणि त्यानंतर आपल्याला तिथून ट्रेन पकडायची आहे. फ्रेंड्स पोचलो आपण लोकमान्य टिळक टर्मिनसला. इथे बघू शकता. सो आज जाऊया, आपली ट्रेन बघूया. ट्रेन कदाचित लागलेलीच आहे. रिक्षावाल्या बाईसाहेबांनी सांगितले की ट्रेन कदाचित लागलेलीच आहे. सो ट्रेन पकडूया, फटाफट सीट पकडूया आणि पुढचा प्रवास करूया. एवढे बॅग घेऊन गावी जातात, एवढी बॅग. किती बॅग्स आहेत फ्रेंड्स बघा. अजून तरी काही ट्रेन लागलेली नाही आहे. रिक्षावाला आपल्याला खोटं बोलला आणि तू विश्वास ठेवलास. मी तुला बोलले जर आपण जाऊया लेट इन द सेन्स येऊ दे आपण जाऊया, तर तू लगेच प्रायव्हेट ऑटो करून पटापट आलास इथे.
टाईम आहे अजून. वेट करता करता शेवटी ट्रेन 1 तास लेटच आली. ऑलरेडी आम्ही सीटची बुकिंग केली होती, सो घाई गडबड न करता आम्ही आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. रात्री 1:30 वाजता आम्ही सोलापूरला पोहोचणार होतो याचा आम्हाला अंदाजा होता. सो एक्साइट होऊन आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. कहीं जाने की क्या बोल रहे हैं? मैं बोली कि सिर्फ साइड में हो जाओ, बैठो करके. 48 नंबर पे है, वो साइड में बैठी है. मैं आपकी ये बोल 47 नंबर हाँ, तो है. मैंने ये नहीं बोला कि तो एक उनको- उसका बोलने का तरीका ये है कि उनकी कंफर्म सीट ऊपर की है, तो वो मिडिल में बैठ जाए. उनको जो आरएसी वाले हैं उनको साइड साइड में बैठने आप दें. इनको इधर क्यों बैठा रहे हैं? 47 नंबर बाजू में. किधर? ये इधर इस साइड. ये अंकल बैठे हैं ना, अंकल को अंकल मैं बैठे हैं ना. अंकल को मैं दूसरी सीट पे बैठा देता हूँ. तो 47 में ही बैठ तो सकता उनकी है. बेटियां की उठा देगी फिर से वो वही बीच में बैठ जाएगी. बैठेगी ना बीच में. 47 तुझा आहे ना. 47 हाँ तू 47 तू इथे बस. बस बात खत्म हाँ है. 47 तू इथे बस. ठीक है ना? 47 इधर बैठ तुझा आहे जाएगी. ना. वो 47 इधर इनको बैठना है. मग तिचं काय मेरी मॅटर लड़की भी आएगी, उसका भी 47 है, तो वो भी इधर बैठेगी. और जब तक वो अब सोने उसको चली बोलो- जाएगी- अरे पर मैं थोड़ी ना बोल रही हूँ कि उनको उठ के उधर चले. आप कैसी उल्टी बातें दोनों कर भी रहे नहीं हो? समझ रहे कोई किसी मैंने कुछ तरह उनको से बोला भी उठना नहीं. अंकल, मुझे भी आप पता खड़े है हो उनका जाओ, मेरा आरएसी है. मुझे भी आप पता है बैठो. आधा आधा आप सीट बैठिए. है. ये गलत बात कर रहे हैं ना. मैंने थोड़ी उनको कुछ बोला है. आरएसी मतलब आधा आधा होता है. पहली बार थोड़ी सफर कर रही हूँ ट्रेन में. उनका तो पहले ना सुनने में चाहिए कि क्या प्रॉब्लम है. नीचे नहीं उतार सकते आप. नहीं पहले सुनो कि क्या बोले. इन्होंने भी मिसअंडरस्टैंडिंग कर लिया. नहीं सुना कि मैंने सिर्फ बोला कि यहीं से यही करो. आप सीधा ये बोल रहे हो उठ जा निकाल आपस में दूंगा. झगड़ा करने की वजह से बोल रहा हूँ मैं. झगड़ा कौन कर रहा है? बात कर रहे हैं. बात को झगड़ा थोड़ी बोलते हैं. बाप रे. आदमी जाने दीजिए, वो ऐसे नॉर्मल ऐसे ही बात करते हैं, उनका टोन ही वैसा है. फ्रेंड्स पोचले आता सोलापूरला. रात्री 2:30 वाजता पोचले सोलापूर स्टेशनला. आता इथून आपण रिक्षा पकडूया आणि इथून आपल्याला जायचं आहे शिवाजी चौकामध्ये. रात्रीची वेळ आहे, सगळेजण बाहेर झोपले, तुम्ही बघू शकता बाहेर. हे आहे सोलापूर स्टेशन. सो ठीक आहे प्रिया, घेऊया. प्रिया पण इथे थकले आहे. घेऊया आपण रिक्षा. बघूया, चल रिक्षा आपण. फ्रेंड्स पोचलो आहे हॉटेलमध्ये सोलापूरला. ॲक्च्युली सोलापूरला आलो आहे अक्कलकोटला जाण्यासाठी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून येण्याचं मन होतं आणि काही गोष्टी प्रिया आणि मी ठरवल्या पण होत्या. सो त्यामुळे आम्हाला अक्कलकोटला यायचंच होतं. आज स्वामींच्या दर्शनासाठी तो दिवस आलाच आणि आम्ही डिरेक्टली अचानकच तिकीट बुक केले आणि आम्ही सोलापूरला आलो आहोत. आता शिवाजी चौकामध्ये आम्ही लोक थांबलो आहोत. शिवाजी चौक हे आपल्या सोलापूर स्टेशनपासून एक जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर असं लांब आहे. रिक्षाने साधारणतः शेअरिंगमध्ये मला वाटतं 20-30 रुपये घेत असतील, आहे ना प्रिया, शेअरिंगमध्ये. आणि जर प्रायव्हेट करून येत असाल तर 100 रुपये असे घेतात, बट ते पण परवडतं. सोलापूर स्टेशनला आम्ही आता जवळजवळ 1-2:30 वाजता पोचलो. ट्रेन पण एक ऑलमोस्ट पाऊण तास लेटच होती, म्हणजे अराऊंड 45 मिनिट्स ट्रेन लेट होती. आता वाजले आहेत 2:45 होत आलेले आहेत. सो जरा आराम करूया आणि सकाळी लवकर आवरावर करून आपल्याला निघायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. प्रिया आणि मी आम्ही दोघेजणं पण खूप एक्सायटेड आहोत महाराजांच्या दर्शनासाठी. सो आपण आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि बऱ्याच काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत उद्या. तुम्हाला पण आपण स्वामींचे दर्शन देऊया. सो फ्रेंड्स, आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वजणांचे मनापासून आभार. असंच आपल्या चॅनलला भरभरून तुम्ही प्रेम देत राहा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या पुन्हा अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.